नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी FM 91.2 वारसा लोकसंस्कृतीचा आणि मी आर.जे. रुचा तुमच्या सोबत आहे. तुम्हा सर्वांचं कलादर्शन या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. कलादर्शन हा कार्यक्रम जिथे आपण भेटतो अशा कलाकारांना ज्यांनी आपल्या कलेच्या बळावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कला ही फक्त मनोरंजन नसून ती व्यक्तिमत्व घडवते, संवेदन जागवते आणि माणसाला समृद्ध बनवते. आणि जेव्हा एखादी व्यक्ती एकाच वेळी अनेक कलांमध्ये प्रावीण्य असेल तेव्हा तिचा प्रवास जाणून घेण्याची उत्सुकता ही आणखीनच वाढत असते. आणि आज आपल्या रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये अशीच एक बहुआयामी कलाकार आहे. गायन, नृत्य, अभिनय, कथाकथन, लोककला, निवेदन अशा वेगवेगळ्या कलांमध्ये ती प्रावीण्य मिळवलेली कलाकार आहे. चला तर मग आज आपण तिच्याशी गप्पा मारूया, तिच्याकडनं तिचा प्रवास जाणून घेऊया. तर सगळ्यात आधी स्वागत करूया प्रचिती हसेगावकरीचं. तर प्रचिती, तुझं आपल्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद रुचा. सगळ्यात आधी मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुझा हा संगीताचा प्रवास नेमका कसा सुरू झाला आणि तुझी संगीताची ओळख कशी निर्माण झाली. गाण्याची सुरुवात माझी वयाच्या 3ऱ्या वर्षापासून झाली आणि गेली 20 वर्ष मी कलेच्या क्षेत्रात आहे. लहानपणी आईबाबांना दोघांनाही गाण्याची आवड होती. आई काही वर्ष गाणे शिकली आणि बाबा तसे कानसेन आहेत, त्यांना ऐकायला गाणी फार आवडतात. अच्छा. आणि दोन्हीकडचे आजी आजोबा असं सगळ्यांचं मिळून मला एक कलेचा वारसा मिळाला असं म्हणायला हरकत नाही, कारण प्रत्येकाकडे काही ना काहीतरी होतं आणि त्याच्या थ्रू ते माझ्याकडे काही आलं आणि काही मी शिकले, म्हणजे असं मला वाटतं. आणि बस त्याच्यातून मग सुरुवात झाली. मग लहानपणी आई बाबा गाणे ऐकवायचे आणि मी तशी सुरातच गात होते हे त्यांनी ओळखलं. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला की आपण हिला शिकूयात आणि मग हळूहळू मला एक एक कलेची ओळख होत गेली. आधी गाणं, मग बाकीच्या गोष्टी, असं एक एक करत मी शिकायला लागले. काही गोष्टी काही उपजतच होत्या, सुरात गात होते हे त्यांना कळालं होतं. मग असं करत करत एक एक सुरुवात झाली. मग पुढे त्याच्यात स्पर्धा, कार्यक्रम असं सुरू झाला सगळा प्रवास. अरे वा, किती छान. आणि एखादी कला जोपासताना किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये काम करताना घरचा पाठिंबाही महत्वाचा असतो. आणि आता तुझ्या बोलण्यातनं कळालं की तुला घरनं खूप स्ट्रॉंग सपोर्ट होता. तर तो सपोर्ट नेमका कसा होता आणि त्यांनी कसं तुला मोटिवेट केलं या प्रवासात. हो, आईबाबांचा तर पूर्ण सपोर्ट होता. त्यांनी मुख्य म्हणजे आवड माझी ओळखली असं मला वाटतं. हिला आवडतंय, ही करतीये आणि तिला आनंद मिळतोय, तर मग त्यांनी होकारच दिला मला आणि म्हणजे शिकवत गेले, क्लास लावले किंवा मग काही गोष्टी उपजत होत्या त्याच्यावर काम करायला लागलो आम्ही. घरी पण मला गाणे ऐकवायला लागले किंवा वेगवेगळ्या गोष्टी. आई मला नाटकं बघायला न्यायची किंवा कार्यक्रम बघायला न्यायचे. सो असं सुरू झाला एकंदरीत प्रवास. मग कार्यक्रम, शोज, स्पर्धा हे सगळीकडे आई मला न्यायचीच नेहमी. अरे वा. आणि मग रियाज, अभ्यास आणि इतर ज्या कला आहेत यांचा समतोल तू कसा साधत गेलीस. कारण आता मी जसं म्हणाले की तू नृत्य करते, कथाकथनही करते, तर या सगळ्या गोष्टी तू कशा मॅनेज करत गेलीस. मला वाटतं होतं मॅनेज. आपण एक एक गोष्ट करत जायची. खरं तर वेळ दिला मी प्रत्येक गोष्टीला. इतका वेळ एवढ्या गोष्टीला, तेवढा थोडा वेळ अभ्यास, मग थोडा वेळ हे, असं करत करत एक एक तास एक एक गोष्टीला अशी एक दिनचर्याच झाली होती माझी. आणि मग तसं वेळ दिला की ज्या त्या वेळेवर गोष्टी करत गेले आणि मग होत गेलं. अगदी बरोबर. आणि जसं तू BA संस्कृत केलं आणि MA इंग्लिश केलंय, तर मग या साहित्याचा अभ्यास करत असताना म्हणजे हे साहित्य तुझ्या कलेसाठी किती प्रभावी ठरलं आणि याचा काही उपयोग झाला का तुला या संगीत प्रवासात किंवा या कलेच्या प्रवासात. हो, झाला. मला असं वाटतं की संस्कृतमधली गाणी पण मी गायली आहे. संस्कृतमध्ये पोवाडा पण मी एक गायला आहे. अरे वा. सो साहित्याचा हा संबंध येतो असं मला वाटतं. किंवा इंग्रजीतली गाणी आपण गातो आजकाल, मी वेस्टर्न पण गायला लागले. सो याचा वापर तर झाला संगीत क्षेत्राशी किंवा कलेच्या क्षेत्राशी, कारण लँग्वेजेसचा कुठे ना कुठे संबंध येतोच असं मला वाटतं. आणि मला मुळातच लँग्वेजेस खूप आवडतात, मग त्या फॉरेन असू दे, इंडियन असू दे, कुठल्याही. त्यामुळे दोन्हीचा वापर असं झाला असं मला वाटतं. आणि भाषांचं अजून म्हणशील तर मी वेगवेगळ्या भाषांमध्ये पण गाणी गायली आहेत. त्यामुळे तिथे पण तुम्हाला एक्सप्लोअर करायला खूप गोष्टी आहेत की प्रत्येक भाषेचं डिक्शन कसं, तिथे कसं गायला पाहिजे, तर ते मला खूप आवडतं. मी कायम वेगवेगळ्या भाषेत गाणी गात असते. नक्कीच. आणि मला सांग, अशी एखादी मुवमेंट म्हणजे तू पहिल्यांदा जेव्हा स्टेजवर उभी राहिली होतीस, मग ते लहानपणी असो किंवा आत्ता, या दोघांमध्ये तुला काय फरक वाटतो. म्हणजे जेव्हा तू पहिल्यांदा स्टेजवर उभी होती तेव्हा तुला भीती वाटली का, आणि आता जेव्हा उभी राहते तेव्हा काय वाटतं. मला वाटतं माझ्या बाबतीत असं झालं की लहानपणी मी डिरेक्टली जायचे आणि गायचे किंवा भाषण करायचे, काही असलं तरी नृत्य करायचे, कारण घरी
घरी कोणी कोणी यायचं, आई बाबा म्हणायचे की आता सादर कर त्यांच्यासमोर, किंवा स्टेजवरही मी शाळेत केलं किंवा इतर बाहेरच्या स्पर्धांमध्ये सादरीकरण केलं, तेव्हा तेव्हा मी डिरेक्टली जाऊन माझं सादरीकरण करायचं. तेव्हा मला जास्त भीती वाटली नाही. मे बी आईने तयारी पण माझी करून घेतली होती लहानपणी, त्यामुळे असेल. सो तेव्हा मला नाही भीती वाटली, पण आता कधी कधी दडपण येतं गाताना किंवा काही सादर करताना. पण ठीक आहे, तुमचा जर रियाज पक्का असेल आणि तुम्ही कॉन्फिडंट बसलात स्टेजवर, की हळूहळू गोष्टी तुम्हाला उलगडायला लागतात आणि मग तुम्ही छान सादरीकरण करता. अगदी बरोबर आहे. बरं प्रचिती, मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुझं आठवणीतलं पहिलं बक्षीस जे तुझ्या आजही लक्षात आहे कायम, आणि त्या बक्षिसाकडे बघताना नेहमीच तुला मोटिवेटेड फील होतं. माझं आठवणीतलं बक्षीस आहे ती म्हणजे अष्टपैलूची स्पर्धा होती राज्यस्तरीय 2018मध्ये. मी 10वीमध्ये होते आणि स्पर्धा खूपच मोठी होती आणि माझा तिथला अनुभव म्हणजे मला असं वाटलं की असेल, म्हणजे मी गेलेले आणि तिथे जे सगळं वातावरण बघून मला इतकी भीती वाटलेली, बापरे. कारण अष्टपैलू म्हणजे सगळेच सगळ्या गोष्टीत पारंगत होते. बरोबर. तिथे आलेला प्रत्येक व्यक्ती हा चांगलाच होता, म्हणजे आपापल्या कलेत पारंगतच सगळे तिथे होते. त्यामुळे मला थोडीशी भीती वाटलेली, पण मी माझं सगळं सादरीकरण तिथे केलं. ती स्पर्धा खूप मोठी होती, खूप वेळ चालली ती आणि मला असं वाटलंही नव्हतं की माझा तिथे नंबर येईल, कारण ते सगळं बघूनच मला असं झालेलं की शक्य नाही ते. पण मग तरी माझी स्पर्धा वगैरे झाल्यावर मी म्हटलं की 3रा 4था आला तरी येईल, त्याच्या पलीकडे मला वाटलेलंच नव्हतं. मी फक्त ती ट्रॉफी पाहत होते 1 नंबरची, मिळेल का आपल्याला. पण मी त्या विचारातच होते पूर्ण स्पर्धाभर. आणि नंतर मग असं झालं की पहिल्या क्रमांकाला नाव अनाऊन्स झालं. मला 2 मिनिटं कळालंच नाही माझं नाव घेतलं, मी उठलेच नाही. आणि मग 1-2-4 मिनिटांनी मला माझं नाव घेतलंय कळालं. मग सगळे माझ्याकडे बघू लागले, तेव्हा मी उठले आणि मग बक्षीस घेऊन आले. आणि सो ती स्पर्धा माझ्यासाठी खूप मेमोरेबल आहे आणि तो क्षणही मला अजूनही आठवतोय आणि तो कायम मोटिवेट करतो, तू म्हणलीस तसं. अरे वा, खूपच छान. म्हणजे तुझ्याशी गप्पा मारताना खरंच कळतंय की तुझं संगीतावर, एकंदर कलेवर भरपूर प्रेम आहे. तर आता एक छोटीशी फरमाईश आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी, जर तुझ्या आवाजात काही आम्हाला ऐकायला मिळालं तर नक्कीच आवडेल. हो चालेल, मी एक अभंग सादर करते. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तेथीची शोभा, कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू, कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू, येणे मजलावी यला वेधू, खोळबुंथी घेऊनी खुणाची पालवी, आळविल्याने दिसाधू, कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू, येणे मजलावी यला वेधू, पाया पडू गेले तव पाऊल चीन दिसे, पाया पडू गेले तव पाऊल चीन दिसे, उभाची स्वयंभू असे, समोर की पाठी मोरा न कळे, समोर की पाठी मोरा न कळे, ठकची पडिले कैसे, कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू, कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू, येणे मजलावी यला वेधू. अरे वा, खूपच छान. तुझ्या आवाजाने पूर्ण इथलं वातावरण मंत्रमुग्ध झालंय. आणि आता मला पुढे तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की गायनासोबतच तू नृत्य, अभिनय, कथाकथन अशा बऱ्याच कला जोपासते. तर नेमकं या कला जोपासण्याचा जो तुझा प्रवास आहे तो कसा सुरू झाला आणि तुला यामध्ये आवड कशी निर्माण झाली?
या कलांची मला हळूहळू एक एक ओळख होत गेली असं म्हणायला हरकत नाही. कारण मी नृत्य बघायला लागले, मग ते आवडायला लागलं, मग तिकडे जायला लागले. मी 5 वर्ष नृत्यही शिकले, भरतनाट्यम. तिकडे स्पर्धा केल्या, बक्षिसं मिळाली. त्याच्यामुळे आवड निर्माण होत गेली त्याची पण. आणि अभिनयाचं पण अगदी सेम तसंच झालं. तिकडे पण तेच कथाकथन आणि वक्तृत्व, त्याचं कसं आईनी मला लहानपणी शिकवायला लागली. शाळेत म्हण, भाषण हे कर, मग ते करत करत तिकडे बक्षिसं मिळाली, असं सुरू झालं. आणि अँकरिंग त्याच्यातच उपजत आलं वक्तृत्व करता करता. बरोबर. आणि बाकी व्हॉइस ओव्हर वगैरे मी नकला करायचं, हे करायचं, ते असं एक आवड म्हणून मी करते, असं आहे. वाद्य वाजवायचं सगळंच, लेखन असू दे माझं किंवा वाचन असू दे, ह्या सगळ्याच गोष्टी मी असा ड्रॉइंग, क्राफ्ट असं करत असते आवडीनुसार. अरे वा, खूपच छान. आणि मग मला सांग, यातली सगळ्यात जास्त तुला आवडणारी कला कोणती आहे? बापरे, हा खूपच अवघड प्रश्न आहे. म्हणजे मी काय उत्तर देऊ, मला असं झालंय. कारण की सगळ्याच गोष्टी इतक्या जवळच्या वाटतात ना मला, की प्रत्येक गोष्टीत नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करण्यासारख्या आहेत. म्हणजे आपल्याला कलेला आपण म्हणतो की मरण नाही, आपण कायम शिकत असतो अगदी शेवटपर्यंत. त्यामुळे खूप एक्सप्लोर करायला, त्यामुळे नेहमी मी उत्सुक असते की याच्यात काय, याच्यात काय, याच्यात काय, असं मला सारखं होत असतं. त्यामुळे एक काहीतरी निवडणं म्हणजे खूपच अवघड प्रश्न आहे माझ्यासाठी. नक्कीच. अभिनय आणि गायन यामधलं कोणतं माध्यम तुला स्वतःला व्यक्त करण्यासाठी जवळचं वाटतं? म्हणजे गायन आणि अभिनय या दोघांमध्ये खरं तर फरक आहे, पण तरी सुद्धा जवळचं काय वाटतं की ज्याच्यातनं तू स्वतःला जास्त व्यक्त करतेस? जवळचं असं मे बी मी गाणं जास्त शिकले, त्यामुळे गाणं जास्त जवळचं आहे. पण गाण्यातही अभिनय असतो. बरोबर. आणि एक मी नाटक केलेलं, अवघा रंग एक झाला, त्यात मी जनाबाईंची भूमिका केली होती. एक शॉर्ट फिल्म केली, काळजी नावाची. तर अभिनय करताना आता जनाबाईंच्या भूमिकेत त्या पात्रामध्ये मला गायनही करायला मिळालं, नृत्यही करायला मिळालं आणि अभिनय तर होताच. त्यामुळे हे खूप छान मला ती गोष्ट मिळाली असं वाटतं. कारण तिथे मला एक्सप्लोर करायला मिळालं की आपण नाटकात कसं गाणार आहोत, काय करणार आहोत. लहानपणी मी एका संगीत नाटकातही काम केलं होतं, तिथे पण मला अनुभव आलेला. त्यामुळे दोन्ही गोष्टी ह्या एकमेकांना पूरक आहेतच. पण तू म्हणलीस तसं की जास्त कनेक्ट ते मे बी गाणं जास्त शिकल्यामुळे तिथे आधी होतं आणि मग अभिनयाचं, असं. बरोबर आहे. आणि जसं तू स्टोरी टेलिंग सुद्धा करते आणि गाणंही गाते, तर मग या दोघांमध्ये भावनांची अभिव्यक्ती कशा वेगवेगळ्या असतात आणि तुला काय वाटतं की कोणती गोष्ट जास्त सोपी आहे? सोपी असं म्हणता येणार नाही, दोन्ही तशा अवघड आहे, दोन्हीच्या वेगवेगळ्या बाजू आहेत. बरोबर. स्टोरी टेलिंग करताना आपण एक कथा सांगत असतो आणि ती कशी रंजक पद्धतीने आपल्याला समोरच्याला सांगता येईल, की ते सत्य वाटलं पाहिजे किंवा इमॅजिन झालं पाहिजे, आपण हा विचार करतो. आणि गाताना कसं शब्द महत्वाचे आहेतच. बरोबर. त्यामुळे त्या शब्दांना, त्या भावनेला किंवा व्यथा असते गाण्यात, तर ती पण एक मांडावीच लागते स्टोरी सारखीच. त्यामुळे तिथेही आहे, पण तिथे सुरांची पण साथ असते. असं दोन्ही गोष्टी असतात. मला वाटतं सोपं असं एक सांगता येणार नाही. नक्कीच. आणि या व्यतिरिक्त तुला लोककलेची सुद्धा आवड आहे, तर मग ती आवड कशी निर्माण झाली? कारण आपण आजकाल बघतो की सगळ्यांना वेस्टर्न म्युझिक आवडतं, फार क्वचित असतात ज्यांना इंडियन क्लासिकल आवडतं, पण लोककला हा फारच वेगळा कला प्रकार आहे. अगदीच. तर मग याची आवड तुला कशी निर्माण झाली? लोककला मी पाहिली सगळ्यात आधी आणि तेव्हा मला अगदीच फक्त मला 2-4 गोष्टी लोककलेतल्या माहिती होत्या. त्याच्या पलीकडे काय काय असतं हे नव्हतं माहिती आणि मी लहानच शाळेतच होते. पण मी जेव्हा पाहिलं तेव्हा म्हणलं हे काहीतरी वेगळं आहे, सगळ्याच गोष्टी आहेत याच्यात. मी तिकडे जे मी अष्टपैलूचं सांगितलं तिथे पण मी लोककला पण सादर केली होती. त्यामुळे ते काहीतरी वेगळं आहे असं म्हणून मी त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले होते. आणि मग मला एक नॅचरली एका ठिकाणी गावं लागलं, पाळणा गायला होता मी तिथे आणि तिथे गरज होती म्हणून मी तसं गायले होते. पण ती इतकं मला त्याच्यानंतर आवड निर्माण झाली, मग मी शिकायला लागले हळूहळू ते पण. आणि मग त्याच्यात पण मी खूप 10 वर्ष झाली आता कार्यक्रम करतेय, पुरस्कार मिळाले. मी दिल्ली, गोवा, बँगलोर असं सादरीकरण केलंय लोककलेचं. नॅशनल लेवलला दिल्ली बालभवनला आम्ही गेलो होतो. तिकडे मी हिंदीतून पोवाडा गायला होता. पहिली महिला म्हणून माझी डिजिटल लायब्ररीला नोंद आहे आता. आणि एक टीव्ही शो केला होता मी, सिम्फनी ऑफ इंडिया. तिथे पण मी जागरण गीताचं सादरीकरण केलं होतं. त्यामुळे लोककला पण खूप जवळची आहे आणि त्याच्यातही खूप एक्सप्लोर करायला आहे. त्यामुळे नवीन काहीतरी आवड निर्माण झाली आणि मग मी करत गेले, कार्यक्रम करत गेले, सगळंच बक्षिसं. अगदी बरोबर. आणि मग आजच्या डिजिटल काळामध्ये लोककला जपण्यासाठी काय करायला हवं असं तुला वाटतं?
लोककला म्हणजे लोकांनी लोकांसाठी तयार केलेली कला आहे बरोबर. आणि ती जास्त कनेक्ट होते असं मला वाटतं. त्यामुळे लोकांना थोडीशी जरी ट्यून ऐकली किंवा काही ऐकलं लोककलेच्या संदर्भात ते आपण लगेच अट्रॅक्ट होतो. आजकाल आपण बरोबर. सोशल मीडियावर पण बघतो की रील्स असतात हम्म, किंवा हम्म, कोणी काहीतरी गाणं टाकतं. 2च ओळी असतात, ओवी, पाळणा, आपण हे जे नवीन नवीन ऐकतो प्रकार किंवा भारूड असू दे, कुठलाही लोककलेतला प्रकार असू दे, तो इतका भावतो आणि लगेच कनेक्ट होतो ना की म्हणजे आपल्याला ऐकावंसंच वाटतं आणि सतत लोक ते लूपवर पण ऐकतात. बरोबर आहे. त्यामुळे लोककला ही कनेक्ट होणारी गोष्ट आहे आणि आजच्या युगात वेस्टर्न कल्चरकडे लोक वळत आहेत. पण मी जसं म्हणलं मातीतली कला आहे लोककला म्हणजे, त्यामुळे ती कुठल्याही महाराष्ट्रातल्या माणूस असू दे, भारतातला असू दे, फोक हे कायम अट्रॅक्टच होतं बरोबर. आणि ते मला वाटतं की नाही लोप पावणार, कारण की जपणारी अनेक लोक आहेत आपल्याकडे. त्यामुळे त्या लोकांनी कायम तो वारसा पुढे ते टिकवतच आहेत आणि आता नवीन नवीन गोष्टी पण लोक फ्युजन करत आहेत, काय काय करत आहेत लोककलेमध्ये. त्यामुळे ते चिरकाल टिकेल असं मला वाटतं. नक्कीच. आणि आता जसं बोलताना तू उल्लेख केलास की तुला वाद्य वाजवायला सुद्धा खूप आवडतात, तर तू अशी कोणती कोणती वाद्य वाजवतेस आणि त्यातलं तुझं सगळ्यात फेवरेट इन्स्ट्रुमेंट कोणतं आहे? मी गायन शिकत होते तेव्हा मला हळूहळू वाद्यांची पण ओळख झाली आणि मग मी एक एक वाद्य असं प्रॉपर नाही शिकले, पण मी बघून बघून किंवा हार्मोनियम मी डिरेक्टली वाजवायला लागले आणि मग ते गाता गाता वाजवायचं किंवा एक हार्मोनियम स्पेशल वाजवायचं, कीबोर्ड वाजवून बघायचा किंवा मी कप सॉन्ग गाते, मला ते पण करायला आवडतं, युकुलेले वाजवते. अरे वा. आणि त्यातही पुन्हा साईड रिदम आहेत. साईड रिदम मध्ये वाद्य जरी छोटं असलं तरी त्याचं काम खूप मोठं असतं. बरोबर. त्यामुळे ते पण मला करायला आवडतं. सो वाद्य पण मी वाजवत असते. अरे वा, खूपच छान. आणि मला सांग की एखाद्या कलाकारामध्ये असे कोणते गुण असायला पाहिजे असं तुला वाटतं? कारण आपण बऱ्याचदा ऐकतो की सातत्य खूप महत्वाचं असतं. अगदी. तर कलाकारांसाठी सातत्य किती महत्वाचं आहे तुझ्या मते? सातत्य हे खूप महत्वाचं आहे. कायम रियाजात असणं किंवा इतर कुठलीही कला असू दे त्याचा रियाज, कुठल्याही कलेचा रियाज तो तुम्हाला करावाच लागतो डेली आणि तो तुम्ही नाही केला तर मग काय आहे की त्याच्यामध्ये खंड पडतो आणि मग ते पुढे तुम्हाला गोष्टी तेवढ्या त्या इफेक्टिव्ह होत नाही. त्यामुळे बरोबर. सातत्य, जिद्द आणि सगळ्याच गोष्टी हव्या कायमच, कुठलीही कला असू दे. प्रचिती, तुझ्या प्रवासाबद्दल जाणून घेताना खरंच छान वाटतंय, पण आता अजून एक तुला छोटीशी विनंती करते की तुझ्या आवाजात जर परत आम्हाला काही ऐकायला मिळालं तर खरंच खूप आनंद होईल. चालेल, एक लोककलेचा प्रकारच लावणी एक ऐकवते. अडवू नका मज सोडा आता, पुर झालं ना धनी, उगवली उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी. अडवू नका मज सोडा आता, अडवू नका मज सोडा आता, पुर झालं ना धनी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी. नीरव शांतता अवती भवती, रात किडा है किरकिर करती, नीरव शांतता अवती भवती, रात किडा है किरकिर करती, भीर भीर उडती वर पाकोळ्या, धड धड होते मनी, उगवली उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी.
अरे वा, खूपच छान प्रचिती. तुझ्या आवाजाची जादू, जसं-जसं आपण बोलतोय, तुझ्याबद्दल गप्पा मारतोय, हा प्रवास जाणून घेतोय, तसं खरंच कळतंय की तुझी जी साधना आहे आणि सातत्य आहे कलेतलं, हे किती महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुझ्या या संगीत प्रवासात, एकंदर कला प्रवासांमध्ये तुझ्या गुरूंचं किती योगदान आहे? अगदीच आई-बाबांपासून सुरुवात झाली आणि मी म्हटलं तसं आजी-आजोबा दोन्हीकडचे त्यांचंही खूप मला कायम मार्गदर्शन हं, हं. अगदी लहानपणापासून मिळालं. त्याच्यानंतर मग मला जेव्हा त्यांनी शिकायला पाठवलं, काही-काही गोष्टी मी शिकले त्या ज्या उपजत नव्हत्या मिळाल्या त्या शिकाव्याच लागतात तुम्हाला आणि मग ते मी शिकत गेले. त्यात माझे शास्त्रीय संगीतात मी सुरुवातीला सुनील शेवाळकर यांच्याकडे शिकले. अच्छा. त्याच्यानंतर प्रयाग संगीत समितीचं शिक्षण मी श्री सुधीर भैरगावकर हं, हं, सरांकडे हं. घेतलं. त्याच्यानंतर गांधर्व महाविद्यालयाचं श्री गजानन केचे सर यांच्याकडे मी शिकले. नृत्यामध्ये मी नृत्यभूषण श्री विक्रांत वायकोस यांच्याकडे नृत्य हं, हं. 5 वर्ष शिकले आणि लोककला मी शाहीर अंबादास तावरे आणि शाहीर अजिंक्य लिंगायत यांच्याकडे मी शिकले. अच्छा. खूपच छान. आणि मला सांग, राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरावर जेव्हा स्पर्धा होतात आणि तिथे पुरस्कार मिळवणं खरंच खूप चॅलेंजिंग असतं. तर मग तिथल्या अनुभवाबद्दल तू काय सांगशील? हो, खूप चॅलेंजिंग असतं कारण की सगळे तयारीचे लोकं तिथे येतात. प्रत्येकाचा आपापला रियाज असतो. खूप मेहनत असते. एक तप असतो मी म्हणते 12 बरोबर वर्षांचा. आहे. अगदी लहानपणापासून जे शिकतात ते पूर्ण वेळ त्या क्षेत्रामध्ये असतात आणि कायम रियाजात असतात. त्यामुळे हं, हं, हं. प्रत्येकाची तयारी ही खूप सुंदर असते आणि तिथे टिकून राहणं किंवा नंबर मिळणं हे खूप अवघड गोष्ट आहे. बरोबर. त्यामुळे आपलं सादरीकरण आणि आपलं पूर्ण 100% देणं याच्यावरच मी कायम फोकस राहिले. बाकी इतर गोष्टींचा विचार केला नाही. पण आव्हान मात्र खूप मोठं आहे आणि तिथे तुम्ही रियाज केलेला असला तर सगळ्या गोष्टी इझी होतात. नक्कीच. आणि या व्यतिरिक्त तू टीव्ही शोजमध्ये सुद्धा पार्टिसिपेट केले आणि लाईव्ह कॉन्सर्टही करते. तर मग तिथला अनुभव कसा होता आणि या दोघांमध्ये नेमका तुला काय फरक जाणवतो? हो, तर मी 2 टीव्ही शोजला मी आत्तापर्यंत जाऊन आली आहे. हं, हं. तर तिथे कसं टेक्निकल गोष्टी तुम्हाला जास्त शिकायला मिळतात, बरोबर. की 2 मिनिटात तुमचं गायनाचं सादरीकरण कसं करायचं. हं. टीव्हीवर तुम्हाला लोकं बघत असतात, त्याच्यामुळे डिरेक्ट कनेक्शन नसतं. टीव्ही थ्रू आपण लोकांशी कनेक्ट होत असतो. बरोबर. त्यामुळे ते तुम्ही कसं कनेक्ट होता, गाणं कसं सादर हं, हं, करता, हं. परीक्षकांवर किती प्रभाव पडतो त्याचा आणि कमी वेळात छान सादरीकरण, पूर्णपणे सगळ्या गोष्टी मांडणं हे खूप अगदी महत्त्वाचं असतं टीव्हीच्या क्षेत्रात. आणि लाईव्ह कॉन्सर्ट म्हणजे डिरेक्ट कनेक्ट. बरोबर आहे. लोकांना आपण प्रत्यक्ष दिसत असतो, आपण बोलतो, त्यांच्याशी संवाद साधतो गाताना. त्यामुळे ते पण लोकांना जास्त कनेक्ट होतं असं मला वाटतं. त्यामुळे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि दोन्हीच्या वेगवेगळ्या बाजू आहेत असं मला वाटतं. नक्कीच. आणि मला सांग, एखादा असा प्रसंग की जेव्हा तू खूपच गिव्ह अप मुवमेंट म्हणतो ना आपण, तो तुझ्या आयुष्यात आलाय, पण एक टर्निंग पॉइंट आला ज्याने तुला लगेच मोटिवेट केलं. किंवा बऱ्याचदा असं होतं की जेव्हा तू आता लाईव्ह कॉन्सर्ट्स करते किंवा एखाद्या स्पर्धेला जाते, तेव्हा मनामध्ये थोडीशी भीती असते. तर एखादा असा मुवमेंट की ज्याने तुला नेहमीच मोटिवेट केलंय? स्पर्धांचं म्हणशील तर जिथे जिथे अपयश आलं तेव्हा हं. मला कायम वाटलेलं की बापरे, म्हणजे आपल्याला जमत नाहीये का काय हं, असं हं, हं. वाटायचं. पण पुढच्या वेळात तेवढीच पूर्ण छान तयारी करून गेले आणि मग तिकडे नंबर आला की वाटायचं नाही नाही आता होऊ शकतं, मी करू शकते. म्हणजे बरोबर. असं बऱ्याच वेळा स्पर्धांच्या बाबतीत झालं आणि कार्यक्रमांच्या बाबतीत पण आपण लाईव्ह कॉन्सर्ट करतो तेव्हा पण एक मोटिवेशन मिळतं की आपल्याला दाद मिळते लोकांची हं, हं, हं. आणि छान वाटत असतं की अरे काहीतरी पोहोचतंय लोकांपर्यंत. किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मी अभंगाचे कार्यक्रम केले किंवा बॉलिवूडचे पण मी कार्यक्रम केले हं. किंवा वृद्धाश्रमात मी कार्यक्रम केला. ते खूप कनेक्टेड होतं लोकांशी आणि तिथे बरोबर. डोळ्यात पाणी येतं अक्षरशः तुमच्या. त्यामुळे ते प्रसंग खूप मेमोरेबल आहेत असं वाटतं मला. नक्कीच. आणि आता जाता जाता आजचे जे तरुण कलाकार आहेत त्यांना तू काय सल्ला देशील? आजच्या तरुणांना मी असंच सांगेन की तुम्हाला जर कलेच्या क्षेत्रात यायचं आहे तर कला हे खूप मोठं विश्व आहे आणि तिथे सातत्य, साधना या सगळ्याच गोष्टी लागतात. तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही नक्की करू शकता. बरोबर. आवड पाहिजे, कुठलीही गोष्ट असू दे, की आवड असली की सवड मिळते असं काहीतरी. पण आवड असल्यावर माणूस करतोच, मनापासून करतो बरोबर. असं मला वाटतं. त्यामुळे आवड असली तर तुम्ही नक्की या क्षेत्रात या. खूप एक्सपांड आहे आणि तुम्ही करू शकता आवड असली तर, एवढंच वाटतं. नक्कीच. आणि आता पुन्हा जाता जाता तुझ्या आवाजात जर आम्हाला एखादं छान गाणं ऐकायला मिळाले तर या कार्यक्रमाची ही पर्वणी म्हणूया आपण. चालेल, मी एक हिंदी गाणं आपल्यासमोर सादर करते. राज की बात है महफिल में कहे या ना कहे, बस गया है कोई इस दिल में, कहे या ना कहे.
देखिए या ना कहे, निगाहें मिलाने को जी चाहता है, निगाहें मिलाने को जी चाहता है हो, निगाहें मिलाने को जी चाहता है, दिलो जा लुटाने को जी चाहता है, निगाहें मिलाने को जी चाहता है। वो तहमत जिसे इश्क कहती है दुनिया, वो तहमत जिसे इश्क कहती है दुनिया, कहती है दुनिया, वो तहमत जिसे इश्क कहती है दुनिया, वो तहमत उठाने को जी चाहता है, वो तहमत उठाने को जी चाहता है, निगाहें मिलाने को जी चाहता है। नीरे ग गरी ग नी रे म म ग म नी रे ग गरी ग नी ग रे ग ग म म ध नि सा स नि नि ध ध प प ग रे सा नि ध प म ग रे नी ध प म ग रे सा नी रे ग। मुलाकात का कोई पैगाम दीजिए कि छुप छुप के आने को जी चाहता है, और आके न जाने को जी चाहता है, जी चाहता है। खूपच छान प्रचिती. तुझ्याकडनं तुझा हा कला प्रवास जाणून घेताना मला खरंच खूप छान वाटलं आणि आय एम शुअर की आपल्या सगळ्या श्रोत्यांना सुद्धा खूप आनंद झाला असेल. ते सुद्धा तुझ्याकडनं खूप मोटिवेट झाले असतील. तर तू आज इथे आलीस आणि एवढं छान तुझा प्रवास आमच्यासोबत शेअर केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी रेडिओ देवगिरीकडून तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद रुचा, आणि रेडिओ देवगिरीने मला इथे आमंत्रित केलं त्याच्याबद्दल त्यांचे पण खूप खूप आभार.